कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काढा ना यांना घराबाहेर. अहो तुम्ही मला कसले करताय घराबाहेर? तुम्हीच मुहूर्त काढा आता, मुहूर्त. हा नाही, राहू दे, उगाच तुम्हाला त्रास कशाला है ना. थांबा. गुरुजी, गुरुजी. आलो आलो. हा या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या ना, बसा ना, बसा. गुरुजी, मी मुलीची आई आणि हे मुलाकडचे. तर कसं आहे, आता तुम्ही आलाच आहात ना, तर सर्वांसमक्ष मुहूर्त आणि लग्नाच्या तारखा काढून द्या. हे घ्या दोघांच्या पत्रिका. नाही नाही, तयारीनेच आले. तर तुम्ही पत्रिका बघून मुहूर्त काढून द्या सर्वांसमक्ष. वहिनी पण आजी नाही आहेत घरात. आपण कसं काय? मग काय झालं? या आहेत ना यशची मोठी बहीण, मोठ्या आहेत या घरातल्या, आणि दरारा पण आहे त्यांचा. मग चालतंय सगळं. तुम्ही करा करा. वहिनीला काय झालंय? काही बोलत का नाहीयेत? बघा ना, आधी तर या वरचेवर आपल्या घरात येत होत्या, पण येतो आता चक्क गुरुजींना घरात घेऊन आले. म्हणजे आता ट्विस्ट में कहाणी आहे वहिनी. सरू, कहाणी में ट्विस्ट असतं ते. हा तेच ते. या घ्या. दोघांच्या पत्रिकेचा अभ्यास करून मी ह्या 3 तारखा काढलेल्या आहेत. ठरवा काय करायचं ते. अगं बाई, छान छान. बरं झालं, खूपच छान बातमी दिली. एवढी आनंदाची बातमी दिलीत ना. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. घ्या घ्या घ्या, तोंड गोड करा. अहो घ्या, हो घ्या, आनंदाची बातमी घ्या. डाएट आहे. कमीच साखरेचा आहे. अहो मोठ्या दुकानातून घेतलाय, फेमस आहे, फेमस. घ्या घ्या घ्या, आवडेल आवडेल. घ्या घ्या घ्या. हे घ्या, तुम्ही पण घ्या. नाही घ्या हो, असं काय करता? आता आपलं डब्बल नातं आहे की नाही, म्हणजे डब्बल धमाका. घ्या. यश आणि रेवतीच्या लग्नाला माझा विरोध होता, पण प्रेमापेक्षा महत्वाचं या जगात काहीच नसतं. त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल तर त्याला मी का विरोध करेन? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एजेंनी यांना शब्द दिलाय ना, आणि मी एजेंचा शब्द कधीच पाडत नाही. बघितलं? बघा. नाही नुसतं बघू नका, शिका. छान छान झालं. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या.
एजे आणि सरोजिनी ताईंना सांगा हा हा ही गोड बातमी सांगा. थांबा थांबा हा हे बघा या हे या तारखा नाही लक्षात ठेवा या तारखा लग्नाच्या आहेत हा. एजे आणि सरोजिनी ताई दोघांनाही सांगा हा. मुहूर्त आपण नंतर काढूच. कसं आहे आता मला निघायला हवं. एवढी आनंदाची बातमी आहे ती मला रेऊच्या बाबांना सांगायला हवी ना. खूप कामं पडली आहेत लग्नाची तयारी करायची आता. पण तुम्ही नक्की सांगा हा आणि सांगा कालिंदी येऊन गेली म्हणून हा आले. चला हा सांगा त्यांना कालिंदी येऊन गेली. अच्छा सॉरी एजे, आजपासून मी तुमचा कोणता शब्द पाळणार नाही. काय कारण? आता ते तुम्हालाच माहित. नाही हे असं काही नाहीये. असंच आहे. असं कसं काही नाहीये. एवढं माझ्याशी स्पेशल लागतंय, माझ्यासाठी एवढं करताय, का करताय? रिझन काहीतरी असणारच ना. सांगा ना याचे काय कारण आहे, प्लीज सांगा ना. मला माहिती आहे जे तुम्हाला सुद्धा माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत, पण फक्त तुम्हाला ते सांगता येत नाहीत. झालं तुझं. आपण मंदिरात आहोत, देवाला नमस्कार करूया. पार्टनर, आधी ना मला फक्त असं वाटायचं की एजेंना मी आवडते, पण त्यांच्या वागण्यामुळे माझी आता खात्री पटली आहे की एजेंना मी खरंच आवडते. पण पार्टनर, मला त्यांच्याकडूनही ऐकायचंय. प्लीज प्लीज असं काहीतरी कर ना ज्याने एजे आपणहून मला त्यांच्या मनातलं सांगते. प्लीज पार्टनर, प्लीज. देवा, लीलाने आजवर खूप सफर केलाय, खूप त्रास सहन केलाय. आता मला तिला हॅपी बघायचंय आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. देवा, यांना एकत्र तर आणलेस तू, बस आता लवकरच यांची मनं जुळू देत. अभिरामनं त्याच्या मनातल्या भावना लवकरात लवकर लीलासमोर व्यक्त करू देत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.